आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजयजी चौगुले आहेत. चौगुलेजी, तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय की सध्या क्लस्टर योजनेवरनं महायुतीमध्ये वादविवाद पाहायला मिळतात आहे. याकडे कसं पाहता? बघा, आज मी झोपडपट्टीमध्ये काम करतो. मला वाटतं की आमची झोपडपट्टी सुधारावी. आज माथाडी वर्ग आहे. माथाडी वर्गाला वाटतं की आमची घरं सुधारावी. आज जर घनसोलीसारख्या ठिकाणी जर कुठं जरी क्लस्टरचा माथाडीच्या लोकांचा जर क्लस्टरचा विषय येत असेल आणि नव्या मुंबईतली क्लस्टर कोणाला मिळतंय, मोठी घरं कोणाला मिळतात, हे मराठी माणसं आणि मध्यमवर्गीय लोकांनाच मिळत आहे. कुठेही ही छोटी घरं का कुठल्या श्रीमंत माणसांची छोटी घरं नाही नव्या मुंबईमध्ये नाही आहे. सर्वसामान्य जनतेची जी ही घरं आहेत. खरं पाहिलं तर मी तर बोलतो की गणेश नाईकांनी स्वतःचा गाव पहिला सुधारावा आणि त्या ठिकाणीच त्यांनी योजना चांगल्या पद्धतीने आणावी आणि कुठली महाराष्ट्र शासनाची योजना आणून त्यांनी त्यांची सुधारावी. पण सर्वसामान्य जनतेला जर न्याय भेटत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जर न्याय भेटत असेल, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर न्याय भेटत असेल, तर यांचं दुखतंय कुठं? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की क्लस्टरचा फॅड सुरू आहे, त्या विरोधात ते नाराज आहेत. क्लस्टरचं कुठेही फॅट नाही. कुठे क्लस्टरचा फॅट सुरू आहे? आज UDCP ह्याच्या माध्यमातून जर क्लस्टर एकत्र येऊन रस्ते मोठे होत असतील, गार्डन मोठे होत असतील, त्यांना जर चांगल्या सुविधा भेटत असेल, तर यांचं दुखतंय कुठं? आणि जर आज हे क्लस्टरला विरोध करायला बघतात, आज सांगतात की धक्केबुक्के होतील, गाड्या एवढ्या वाढतील. आज या नव्या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये 12,000 तर कोर्टामध्ये अनधिकृतपणे, तर मी तर बोलतो त्याच्यापेक्षा जास्त अनधिकृतपणे झालेलं आहे. मग याला डोळेझाक कोणी केली? ह्यांनीच केली ना. हे ज्यांचीच सत्ता होती. ते म्हणता म्हणता असं देखील म्हणलेत की क्लस्टर योजनेवरनं माझ्या नादाला लागाल तर त्यांना त्यांची जागा नीट दाख. थेट एकनाथ शिंदेवरती त्यांनी आरोप केलेला आहे. हे बघा, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना जागा दाखवण्याची गरजच नाही. यांना यांची जागा माहिती आहे आणि यांची जागा आज एकनाथ शिंदे साहेब ज्युनियर असताना मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री झालेत. यांची जागा कुठे यांना समजते ना. यांना यांची जागा शोधावी. एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेचा त्यांनी विचार करू नये. शिंदे साहेब हे शिंदे साहेब आहेत आणि त्यांनी त्यांच्या हिशोबामध्ये राहून बोला. ते एकदा नव्हे तर वारंवार टीका करता आहे. तर त्यांना आपण मागच्या वेळी देखील आपण बोललो की आम्ही आंदोलन पुकारू, तर यावेळी देखील त्यांनी टीका केलेली आहे. तर आपलं आता पुढचं पाऊल काय असणार आहे? आंदोलन आपण पुकारणार आहात? बघा, सर्वसामान्य जनतेवरती जर घाला घालण्याचा जर यांनी प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीये. वेळ आला तर आम्ही ते पण हत्यारं आम्ही वापरू. पण शेवटी आम्ही काय करतो की आम्ही युतीमध्ये आहे. उद्या जर आम्ही युतीच्या एका मंत्र्याविरोधात जर आम्ही मोर्चा वगैरे काढला, काय आंदोलन केलं, तर ते युतीला सेटबॅक बसेल. म्हणून आम्ही शांत आहोत. आम्ही सध्या शांत आहोत, मात्र वेळ आलं तर आम्ही आंदोलन देखील पुकारू, असं जे विधान आहे ते शिंदे गटाचे नेते विजय चौगुलेजी यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरापर्सन सुरजसह मी रवी कराड, TV9 मराठी, तानपाडा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.